हा गुन्हा घडल्यानंतर बाप तो बाप रहेगा असं पोस्टर पोलीस स्टेशन समोर लावलं गेलं। या आरोपींनी खून करून पोलीस स्टेशन वर बाप तो बाप रहेगा असं पोस्टर लावलं गेलं सभापती महोदय। की कोणीही गुन्हेगार असो यातला तो आम्ही सोडणार नाही। आणि पोलीस जर सहकार्य करत असतील आरोपींना, सभापती महोदय माझ्याकडे या घटनेचे फोटोग्राफ्स आहे। या पद्धतीनं मारहाण झाली ती जर बघितली तर मला असं वाटतं हृदयाला सुद्धा पीड येईल अशा पद्धतीनं मारहाण या सरपंचाला झालेली सभापती महोदय। महत्वाचा मुद्दा आहे। महत्वाचं होतं मी याच्यातलं महत्वाचं काय नाही बोललो, तुम्ही सांगा। मी याच्यातलं महत्वाचं काय नाही बोललो। असं आहे की सरकारचं त्याच्यावरचं काय म्हणणं आहे मला बोलू दिलं सरकार बोलेल ना। आणि या कंपनीमध्ये काही लोक 6 तारखेला घुसण्याचा प्रयत्न करत होते। तिथल्या वॉचमनला त्यांनी मारहाण केली। मारहाण केल्यानंतर कंपनी ज्या क्षेत्रात आहे त्या भागातील सरपंचाला तिथल्या वॉचमननी तो त्या गावातला राहणार असल्यामुळे त्याला फोन करून बोलावलं आणि नंतर गावकरी आणि तिथल्या काही लोकांमध्ये बाचाबाची झाली। कंपनीच्या अधिकाऱ्यांनाही जे लोक आले होते त्यांनी मारहाण केली आणि ही सगळी मारहाण झाल्यानंतर एक गुन्हा दाखल झाला आणि हा गुन्हा दाखल झाला आणि लगेच या गुन्ह्यात जामीन सुद्धा झाली। सभापती महोदय, इथले जे पोलीस स्टेशनचे अधिकारी आहेत यांचा पूर्ण निष्काळजीपणा। जामीन झाल्यानंतर हे पोलीस अधिकारी आरोपींसोबत बसले, उठले, चहापान झाले, याचे सुद्धा फोटोग्राफ्स व्हायरल झालेले आहेत। जे पोलीस अधिकाऱ्यांनी आरोपीवर कारवाई करायची, आरोपीची जामीन झाल्यावर पोलीस अधिकारी त्यांच्याबरोबर पार्टी करतात, जेवण करतात, चहापान करतात। आणि असं असताना नंतर 2-3 दिवसानंतर खरं तर त्या वॉचमनची पूर्ण तक्रार सुद्धा पोलीस स्टेशनमध्ये दाखल झालेली नाही। वॉचमन हा अॅट्रॉसिटी दाखल करा अशी मागणी करत होता, ती झाली नाही। 9 तारखेला या प्रकरणातील असलेले जे सरपंच आहेत, संतोष अण्णा म्हणून नाव आहे त्यांचं, अतिशय लोकप्रिय व्यक्ती आहे, कोणत्या पक्षाचा नाही आहे, पण लोक चाल ढकल केली। 10 मिनिटं झाले, 15 मिनिटं झाले, अर्धा तास झाला, 1 तास झाला, 1.5 तास झाला, 2 तास झाला, 3 तासांनी या सरपंचाची हत्या झाल्याचा निरोप आला आणि नंतर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला। सभापती महोदय, जर पोलीस गेल्या तक्रार दाखल करून घेत नसतील आणि पोलीस जर सहकार्य करत असतील आरोपींना, सभापती महोदय माझ्याकडे या घटनेचे फोटोग्राफ्स आहे। ज्या पद्धतीनं मारहाण झाली ती जर बघितली तर मला असं वाटतं हृदयाला सुद्धा पीड येईल अशा पद्धतीनं मारहाण या सरपंचाला झालेली सभापती महोदय। आणि याच्यामध्ये 6 आरोपी आहे। दुर्दैवानं असं सांगावं लागेल की या सगळ्या याच्यामध्ये सभापती महोदय वेळेची मर्यादा दिली, राजकीय पक्षाशी संबंधित एक राष्ट्र सगळं त्याच्यात आपल्याला मुख्य आता बंद पण जाहीर केलेले आहेत संघटनांनी। तर त्यामधले जे महत्वाचा मुद्दा आहे, महत्वाचं होतं मी याच्यातलं महत्वाचं काय नाही बोललो, तुम्ही सांगा। तपशील मी याच्यातलं महत्वाचं काय नाही बोललो। असं आहे की सरकारचं त्याच्यावरचं काय म्हणणं आहे मला बोलू दिल्यावर सरकार बोलेल ना। असं तुम्हाला करायचं असेल बोलू करा। सभापती महोदय, सारांशाने घ्या। सभापती महोदय, त्यांच्या सभापती महोदय, सभापती महोदय, त्याला सारांशाने घ्या। सभापती महोदय, 6 गुन्हेगारावर गुन्हा दाखल झालेला आहे। दुर्दैवानं याच्यामध्ये एक राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाचा तालुका अध्यक्ष तो सुद्धा याच्यात सहभागी आहे। 6 आरोपी आहे, 3च आरोपी आतापर्यंत पकडलेले, 3 आरोपी अजून पकडलेले नाही। आणि सभापती महोदय, आणखी हा गुन्हा घडल्यानंतर बाप तो बाप रहेगा असं पोस्टर पोलीस स्टेशन समोर लावलं गेलं। या आरोपींनी खून करून पोलीस स्टेशन वर बाप तो बाप रहेगा असं पोस्टर लावलं गेलं सभापती महोदय। आणि माझी याच्यातून आपल्या मार्फत सरकारला मागणी आहे, जर गुन्हेगार असं बाप तो बाप रहेगा म्हणतो खून करून, अजून 3 गुन्हेगार फरारी आहे, माझी मागणी आहे की या 3 गुन्हेगारांवर लवकरात लवकर आपण अटक करावी। या सगळ्या गुन्हेगाराचे CDR रिपोर्ट तपासावे, कोणत्या राजकीय पक्षाशी ते संबंधित आहे, कोणी यांना फोन केलेला आहे आणि कोणी यांना नारे साहेब आपण वेळ दिला नाही, पण बोलू द्या, म्हणजे आपण वेळेची मर्यादा पाळली पाहिजे। आपण सांगितलं होतं मी तुम्हाला परवानगी देते, पण थोडक्यात घ्या। आता बरोबर 5 मिनिटं झाली, 12 वाजून 10ला सुरू झाला, 6 मिनिटं झाली। एरवी बोलायला तेवढा वेळ मिळतं। मी आपला विचार करते की आता प्रश्न गंभीर आहे, पण तुम्ही थोडक्यात सारांश करा। इथं 6 आरोपी आहेत माझं नाही, चंद्रकांत दादा। सभापती महोदय, इथं 6 आरोपी आहेत, इकडे येऊन बोला। या 6 पैकी 3 अटक झालेले आहेत।
3 राजकीय पक्षाशी संबंधित आहे आणि एक राजकीय पक्षाशी संबंधित असंही म्हणतात, मला माहिती नाही की आपल्या मंत्री असलेले एक जे बीड जिल्ह्यातले मंत्री आहेत त्यांचे एक जवळचे वाल्मिक अण्णा नाव आहे त्यांचं, त्यांनी सुद्धा या आरोपींना फोन केले, या पोलीस स्टेशनला फोन केले, अशा प्रकारचा सुद्धा आरोप त्या भागातील जनतेनं केलेला आहे। सभापती महोदय, माझी याच्या आपल्या मार्फत या सरकारला विनंती आहे, देवेंद्रजी फडणवीस सारखे मुख्यमंत्री झालेले आहेत की याच्यामध्ये जे जे कोणी आरोपी आहे यांच्यावर त्वरित कारवाई झाली पाहिजे। राजकीय पक्षाशी संबंधित असतील आणि पोलीस जर अशा पद्धतीने गुन्हेगारांना सहकार्य करत असेल ते महाराष्ट्र कायद्याचं राज्य आहे का गुन्हेगाराचं राज्य आहे, मात्र हा सुद्धा खुलासा झाला पाहिजे। माननीय मुख्यमंत्री महोदय, बीड जिल्ह्यामध्ये मसाजोगला जी काही घटना झाली आहे ती अतिशय गंभीर अशा प्रकारची घटना आहे। एका तरुण सरपंचाचा अतिशय निघृण अशा प्रकारचा खून हा त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे आणि निश्चितच ही घटना सरकारने देखील अतिशय गांभीर्याने घेतलेली आहे। या संदर्भात इथला जो पीआय आहे त्याला सक्तीच्या रजेवर पाठवलाय, त्यावेळेचा जो इन्चार्ज पीएसआय आहे त्याला सस्पेंड केलेला आहे। 3 आरोपींना अटक केलेली आहे। काही आरोपी अद्याप फरार असले तरी त्यांना शोधून काढून त्यांना देखील निश्चितपणे अटक करण्यात येईल। मुळातच मी माननीय विरोधी पक्षनेत्यांना एवढं सांगू इच्छितो की आरोपी कुठल्या पक्षाचा आहे, जातीचा आहे, धर्माचा आहे, कुठली भाषा बोलतो, कोणाशी संबंधित आहे, अशा प्रकारचा विचार न करता जो खरोखर घटनेमध्ये इन्व्हॉल्व असेल अशा प्रत्येकावर कारवाई केलीच जाईल। याकरताच ही केस सीआयडी क्राईमला ट्रान्सफर केलेली आहे। तिथे या संदर्भात एक स्पेशल एसआयटी तयार करायला सांगितलेली आहे। या एसआयटीच्या मार्फत याची चौकशी करून या घटनेच्या पाठीमागे जे कोणी असतील त्यांना शोधून काढून त्यांच्यावर कारवाई केली जाईल। माझी आपल्याला एवढीच विनंती आहे, हे सभागृह एक सर्वोच्च सभागृह आहे। या सभागृहामध्ये आपण जेव्हा बोलतो त्यावेळेस ते 14 कोटी जनतेपर्यंत जातं, त्यामुळे मंत्र्यांच्या जवळचे वगैरे असं आपण ज्यावेळेस बोलतो त्यावेळेस विनाकारण ज्या मंत्र्यांचा काही त्यात इन्व्हॉल्वमेंट नसतं, सहभाग नसतो, अशा मंत्र्यांवर देखील कुठेतरी अंगुली निर्देश होतो। त्यामुळे मला असं वाटतं की सरकारवर सरकार पक्षाचा, विरोधी पक्षाचा कोणाचाही दबाव हा कुठल्याही आरोपीला वाचवा असा आलेला नाही, कोणाचाच नाही। त्यामुळे जे आरोपी निष्पन्न होतील आणि आम्ही याच्यामध्ये संपूर्ण टेक्निकल आणि एआय या दोन्हीचा वापर करतो। पहिल्यांदा काही गुन्हे आपण आता आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून त्या ठिकाणी सगळी कनेक्टिव्हिटी शोधून काढतो, इथे देखील आपण ते करणार आहोत। त्यामुळे मी आपल्याला आणि आपल्या मार्फत महाराष्ट्राच्या जनतेला आश्वस्त करू इच्छितो की कोणीही गुन्हेगार असो यातला तो आम्ही सोडणार नाही आणि ज्या ज्या पोलिसांनी त्या ठिकाणी कामचुकारपणा केला असेल, जाणीवपूर्वक केला असेल, त्यांना कारवाई झाली आहे। अजून बीडमधील मस्साजोगचे सरपंच हत्या प्रकरणाचे पडसाद आता महाराष्ट्र विधिमंडळाच्या विधान परिषद सभागृहात देखील उमटले आहेत। विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी हा मुद्दा सभागृहात उपस्थित केलाय। आरोपी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या जवळचा असल्याचा आरोप अंबादास दानवे यांनी केलाय। त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना उत्तर देखील दिले। अंबादास दानवे नेमकं काय म्हणाले होते? बीडमध्ये जे झालं ते गंभीर आहे, त्या प्रकरणात वॉचमॅनने अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करा अशी मागणी केली आहे। पोलीस सहकार्य करण्याऐवजी आरोपींना मदत करत आहेत, आरोपी बाहेर फिरत आहेत। ज्या आरोपीने खून केला त्याचे पोस्टर लावले जातात, बाप तो बाप हे म्हटलं जात आहे। अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा एक तालुका अध्यक्ष यात आहे। 3 गुन्हेगार राजकीय पक्षांशी संबंधित आहे। एक मंत्री आहे, त्यांच्या जवळची व्यक्ती वाल्मिकी अण्णा नावाची ती व्यक्ती आहे, त्या व्यक्तीने या प्रकरणात फोन केले आहेत असा आरोप दानवे यांनी केलाय। ज्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर उत्तर दिलंय। बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची अपहरण करून हत्या करण्यात आली होती।
केज तालुक्यातील मस्साजोगी येथील सरपंचाने 9 डिसेंबरला भर रस्त्यातून दुपारी अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली. केज तालुक्यातील मस्साजोग येथील सरपंचाचे 9 डिसेंबरला भर रस्त्यातून दुपारी अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली. संतोष पंडितराव देशमुख हे त्यांचे आतेभाऊ शिवराज देशमुख हे दोघे दिनांक 9 डिसेंबर रोजी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास त्यांच्या टाटा इंडिगो गाडीने मस्साजोगीकडे जात होते. त्यावेळी शिवराज देशमुख हे गाडी चालवित होते. ते केज येथून मस्साजोगकडे जात असताना डोणगाव फाट्याजवळ असलेल्या टोल नाक्याजवळ एका काळ्या रंगाची स्कॉर्पिओ आडवी आली. त्या गाडीतून 6 लोक उतरले. त्यातील एकाने दरवाजाची काच दगडाने फोडून गाडीत पाहिला आणि दुसऱ्याने डाव्या बाजूला जाऊन सरपंच संतोष देशमुख यांच्या गाडीचा दरवाजा उघडून त्यांना खाली ओढून लाकडी काठीने मारहाण केली. अपहरणकर्त्यांनी सरपंच संतोष देशमुख यांना काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओमध्ये त्यांना बळजबरीने बसवून केजच्या दिशेने भरधाव वेगाने निघून गेले. अपहरण केल्यानंतर अपहरण झाल्याची माहिती पोलिसांना मिळताच तातडीने 2 पोलीस पथके तपासीसाठी रवाना करण्यात आली होती. पोलिसांना संतोष देशमुख यांचा मृतदेह केज ते नांदूर घाट रस्त्यावर दैठाणा फाटा येथे मिळून आला होता. आरोपी कुठल्या जातीचा धर्माचा पक्षाचा आहे हे न पाहता कारवाई केली जाईल. ही केस CIDला ट्रान्सफर केली आहे. SIT मार्फत चौकशी करून त्यामागे कोणी असेल तर त्यांना शोधून कारवाई करू असं आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी दिलंय. एका तरुण सरपंचाचा खून करण्यात आला आहे हे गांभीर्याने घेतलाय. या प्रकरणात PSI सस्पेंड आहे. PI सक्तीच्या रजेवर पाठवला आहे. आरोपी कुणाशी संबंधित आहे हे न पाहता जो आरोपी आहे त्याला अटक केली जाईल. या संपूर्ण प्रकाराच्या चौकशीसाठी SIT स्थापन केली आहे जे तपास करत आहेत. आरोपी मंत्र्याचा जवळचा आहे वगैरे असं बोलणं योग्य नाही, कारण संबंध नसताना मंत्र्यांवर उंगली निर्देश होत असतो. या टेक्नॉलॉजीचा वापर करून आपण या प्रकरणाचा शोध घेत आहोत असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितलंय. आता यावर तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. आणि आतापर्यंत मराठी जनता आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा.